पहाटे 5 वाजता याकूबच्या फाशीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे। या संदर्भातच आपण माहिती जाणून घेतोय। आमचे प्रतिनिधी आहेत नागपूरचे संजय डाफ आपल्यासोबत। संजय, एकूणच काय सध्या वातावरण आहे? तू नागपूरच्या कारागृहाबाहेर आहेस आणि एकूणच काय घडामोडी घडतायत? थोड्याच वेळामध्ये याकूबला फाशी देण्यात येईल। शिल्पा, कारागृहाच्या आतमध्ये फाशी देण्यासंदर्भातली जी काही प्रोसिजर आहे ती सुरू झालेली आहे। याकूबला ही जी वाट पाहत होती सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची, ती त्याच्यापूर्वी सगळी प्रोसिजर जेल प्रशासनाने करून ठेवली होती, सगळी तयारी करून ठेवली होती आणि आदेश धडकताच सगळी प्रोसिजर सुरू झालेली आहे। 7च्या आधीच याकूबला फासावर लटकवलं जाईल, त्या संदर्भातली जी काही तयारी आहे ती सुरू झालेली आहे। त्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे, तो फिट असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, त्याचा नाश्ता झालेला आहे अशी माहिती मिळते आहे। आणि बाकीचे जे काही प्रोसेस म्हणजे फाशी देण्यासंदर्भातली जी तयारी जी आहे, 3 पोलीस कर्मचारी जे आहेत जे प्रशिक्षित, ती सगळी ते पूर्ण करतात आहे। याकूब आता सध्या त्याला रिलॅक्स ठेवला आहे, त्यानंतर त्याला धार्मिक पुस्तकं वाचायला दिलेली आहेत आणि थोड्याच वेळात त्यांनी जो गुन्हा केला तो त्याला जे धर्माचे जे प्रमुख आहेत, धर्मगुरू, ते त्याला सांगतील, त्याचा दोष त्याला त्याच्या दोषाची जाणीव करून देतील आणि 7च्या आधी आता काहीच वेळात किंवा थोड्याच वेळात म्हणता येईल किंवा कुठल्याही क्षणी त्याला फासावर लटकवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। शिल्पा, नक्कीच संजय, एकूणच प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले होते, कारागृहाबाहेर नेमकं काय वातावरण आहे? नक्की शिल्पा, नागपूरचा कारागृह जो परिसर आहे हा खूप मोठा परिसर आहे आणि त्या परिसरापासून 500 मीटर पर्यंत जमाबंदीचे आदेश दिले। त्याच्यामुळे परिसराच्या आतमध्ये किंवा जेलच्या आतमध्ये काय सुरू आहे याची माहिती पोहोचत नाही।